श्रीराम समर्थ. अखंड समाधानाचा मार्ग. चित्तात राखावे समाधान, चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरे, त्याला समाधान स्वीकारे. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास, समाधान मिळतसे जीवास. दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला, त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगते, पण त्यात मानता येते सुख समाधान, ध्याता एक रघुनंदन. तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे, देहाच्या लोभात न सापडावे. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोच्छ्वास देही, तोवर मुखी नाम पाहे. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास, तोच साह्यकारी होईल खास. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. नामाविण नाही दुजे साधन, हे सांगता आले सर्व संतजन. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे भोग देहाचे माथे, ऐसे सर्व सांगते, परी एक वाटतसे चित्ता, ते दूर होतील एक भगवंत चिंतिता. भगवंता वाचून देहाचे सुख भोग, हे न मानिती साधू सज्जन. आता जगणे रामासाठी, हा निश्चय मानावा चित्ते. जगातील वैभव ऐश्वर्य संपत्ती, लौकिक आणि कीर्ती, हे परमात्म्या वाचून माती मोल साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार, देहाचा भरवसा धरून थोर. देहाचे सुख सौख्य आदर सत्कार, हे प्रारब्धाधीन सत्य जाण. मुलींनी खेळ मांडला, परी नाही कामाला आला, तैसा प्रपंची थोर झाला, परमात्म्याचा तो न म्हणावा भला. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाहे. आता न ठेवावा जगी भरवसा, राम सखा करावा खासा. रामाविण अन्य प्रीती, उपजे देहबुद्धीचे संगती. आता राम एकच करे, तुझा विसर न पडो अंतरी. आता जसे असेल तसे होऊ द्यावे, रघुनाथ भजनी असावे. मागील झाले होऊन गेले, पुढील येणार येऊ द्यावे भले. आता न धरावा हव्यास, हेच वाटे जीवास. जे जे करणे आणिले मनी, राम कृपे पावलो जगी. माझे आता काही दुसरे मागणे नाही. माझे कोणी नाही, मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही. जे जे काही दृश्य पहावे, त्याचे रूपांतरच व्हावे. हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती, समाधानाची होय प्राप्ती. आजचे बोधवचन. जोवर श्वासोच्छ्वास देही, तोवर मुखी नाम पाहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.